अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ. विश्वास आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात उठणारे, तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याचप्रमाणे घटना घडू लागतात आणि त्यावर तुमचा विश्वास बसतो, त्यातून श्रद्धा निर्माण होते. असं तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होतं. तुम्ही कुठलीही गोष्ट का व कशासाठी करत आहात हे तुम्ही समजून घेऊन त्यावर योग्य अशी प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात. अगदी आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणं यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही केलेली मनापासून भावपूर्ण प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करा. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला सुख, शांती, आरोग्य, सुरक्षितता, मानसिक आणि आर्थिक हे स्थैर्य हवं असतं, पण ते आपल्याला मिळतच असं नाही. एका प्राध्यापकाने नुकतंच कबूल केलं की मला माहीत आहे, मी जर माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनांना, मनातील विचारांना योग्य दिशा दिली तर माझ्या आयुष्यातील ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर माझ्या हृदयावर आलेला ताण कमी होऊ शकतो. मला हे सर्व समजतं, पण खरी अडचण ही आहे की मनात येणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कोणता तंत्र किंवा कार्यपद्धती वापरावी याचं ज्ञान मला नाही. मन सतत अस्थिर असल्यामुळे समस्या निर्माण झाल्या की त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करावं हे न सुचवल्यामुळे मन हताश होतं आणि पराभूत झाल्याची भावना मनात निर्माण होते. आपले जीवन हे पूर्णपणे निरोगी असावं ही त्याची इच्छा. अंतर्मनाचं कार्य कशा प्रकारे चालतं हे जाणून घेण्याची आवश्यकता त्यांना होती. हे ज्ञान त्यांना मिळालं तर ते पूर्णपणे निरोगी होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी अशा हा संदेशाचा वापर केला, निवड केली. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार करणारी शक्ती या ब्रह्मांडात आधीपासूनच, त्या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात. ती धर्माची निर्मिती होण्यापूर्वीच अस्तित्वात. जीवनाचे महान तत्त्वज्ञान, शाश्वत आणि सत्य आणि सिद्धांत हे धर्मांच्या अस्तित्वापेक्षा खूपच पुरातन आहे. होय मित्रांनो, तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे की जे काही तुमचं ध्येय आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, त्या ध्येयाला तुमच्या रोमरोमात, तनात मनात भिजू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या पोचवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभेच्छा. शीघ्रम. आजच नाही, आत्ताच तुम्हाला याला सुरुवात करा. या चमत्काराचे अनुभव घ्या. अखंड प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करतच राहा. अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले निगेटिव्ह, नकारात्मक, अपयशाचे, निराशेचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात कसं स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत. होय मित्रांनो, जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, संयम म्हणजे वाट पाहणे, नाहीतर वाट पाहताना चांगला दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता आहे. तुम्हाला अपेक्षित असलेले सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलेलं. आपल्या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवे असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाड उघडायला हवीत. खुल ज्या सिमसिम असे त्या संपत्तीचे भांडार
निरखून पाहायला हवं. तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा असे संपत्तीचा साक्षात्कार घडेल. अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्याला दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहीतच नसते की आपल्या अंतरात्म्याची असे बुद्धिमत्ता दडलेली आहे, जे योग्य ते यशस्वी बनवू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, कागदाचा साधा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करतात. त्याच्या वजनाच्या 12 पट वजन तो उचलू शकतो. अगदी त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारची काही लोक असे की त्यांना त्याच्या अंगी असलेल्या गुणाची पूर्णपणे जाणीव असते. त्यांचा आत्मविश्वास आणि श्रद्धा हा ठासून भरलेला असतो. आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत असं त्याचं ठाम मत असतं. पण दुर्दैवानं तर बहुतांश लोकांना त्याच्यातल्या सुप्त गुणाची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कृतीवर, क्षमतावर शंका घेतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अपयशी झालो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर, मग मला लोक काय म्हणतील. अशा अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधी लाभच घेऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल. होय, शाश्वत रहस्याचा शोध घ्या आणि त्याचा व्यवहारात उपयोग करू लागा. तेव्हा नक्कीच तुम्ही यशस्वी होत राहाल. हे शाश्वत चिरंतन रहस्य म्हणजे आहे तरी काय, हे तुम्हाला माहीत आहे का? अंतरिक्षातील इतर ग्रहावरचा प्रवास का? अजून काही आहे हे शाश्वत रहस्य नाही असं, किंवा त्यापैकीच काही नाही? मग रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय, हे आपल्याला कोठे सापडेल? त्याचा वापर आपण कसा करू आणि ते कसं समजून घेऊ? याचा कसा उपयोग करू? कसे यशस्वी होऊ? त्या सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी सोपे रहस्य बाहेर इतर कुठेही नसून ते तुमच्या आतच दडलेलं आहे. हे रहस्य म्हणजे तुमचं आपलं मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आपल्या अंतर्मनातच असते. एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तीच्या संपर्कात आलात तर त्याचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुखी, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. थोडक्यात तुम्ही सुपरमॅन किंवा सुपरवुमन बनाल. होय, असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी आई, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरोस ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.